जयंत एकदा बोल ना माझ्याशी. हे बघ, तुला हवं असेल ना तर तू माझ्यावर रागव, माझ्यावर चिड, मला ओरड. प्लीज एकदा बोल ना जयंत. काय रे झाडा, तू माझ्या जयंतचा लाडका आहेस ना? तुला माहितीये माझा जयंत ना माझ्याशी बोलतच नाहीये, रागावून बसलाय माझ्यावर. मला मला प्लीज सांग ना, मी काय करू? त्याला कसं म्हणू? त्याला माहितीये तो जर माझ्यावर रागवला, माझ्याशी बोलला नाही तर त्याचा मला खूप जास्त त्रास होतो. पण तरी तू माझ्याशी असंच वागतोय. प्लीज तूच काहीतरी उपाय सुचव ना मला. झाडा, तुला माहिती आहे मी आज तो नेहमीचा जयंत नाहीये. मी आहे आज या घराचा वॉचमॅन. कारण माहिती आहे का तुला? कारण हेच आहे की या घराची जी मालकीण बाई आहे ना, तिला या घराच्या वॉचमॅनची खूप काळजी आहे. तो वॉचमॅन अचानक गायब झाला आणि मालकीण बेचैन झाली. मग जयंतला ते आवडलं नाही, म्हणून जयंत झाला या घराचा वॉचमॅन. झाडा, तुला माहितीये माझं ना माझ्या जयंतवर खूप प्रेम आहे. तो जर माझ्याशी नाही बोलला ना तर मला अजिबात चैन पडत नाही, अजिबात करमत नाही. त्याने मला कुठलीही शिक्षा दिली तरी मला चालेल, पण त्याचा हा अबोला मला सगळ्यात जास्त त्रास देतो. हे शिक्षेपेक्षा जास्त भयंकर वाटतो. शिक्षा तर मिळाली ना झाडा. मला माझी बायको मी सोडून इतर कोणाशी बोललेली चालत नाही हे तिला माहिती. तरीही मला त्रास होईल असं वागली ती माझ्याशी. आणि म्हणूनच माझा आता माणसांवर विश्वासच नाही. कारण माणसं दगा देतात, तुम्हा झाडांसारखी एकनिष्ठ नसतात. आणि म्हणूनच मी आता ठरवलंय की मी जयंत होणार नाही. जयंत, मी कायमचा आता या घराचा वॉचमॅन. जयंत, जागते रहो. घरात कसं जायचं? कसंच होतंय मला. आपण घरात कसं सांगायचं की दोघांचंही काम एकाच दिवशी हातातून गेलं? आजपर्यंत काम केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं काम आता गेलेलं आहे, तुम्ही येऊ शकता. आता यापुढे माझी रिक्षा मी तुम्हाला देऊ शकत नाही. लक्ष्मी, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण मला एक नक्की माहिती आहे. हे जे संकट अचानक आले ना आपल्यावर, त्याचा आपण हिमतीने सामना करणार आहोत. अहो, मला तर अगदी खचल्यासारखं वाटतंय. संतोषला कळल्यावर. संतोषचं बोलणं कधीपासून मनाला लावून घ्यायला लागलीस तू? बोलण्याची पद्धत माहितीये का त्याला? खरंच सांगतो, हल्ली मी तर त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं सोडूनच दिलंय. अगं त्याचं काय, आपण काम करत असलो काय, काम करत नसलो काय, तो बोलायचं ते बोलणारच. त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू.
तुम्ही म्हटलं तसं माझ्यावर विश्वास ठेव, सगळं नीट होणार आहे. अहो पण हा, आता पण परंतु काही नाही. जोपर्यंत आपल्यात हिंमत आहे ना, तोपर्यंत कुठल्याही संकटाशी आपण नक्की सामना करू शकतो. इतकं सगळं घडलं तरी तुम्ही इतके सकारात्मक कसे राहू शकता? हे तू बोलतेस लक्ष्मी, विसरलीस का आजपर्यंत आपण किती संकटाचा सामना केलाय ते? अगं, लग्न झाल्यापासून आजपर्यंत इतकी संकट आले आपल्यासमोर, पण प्रत्येक संकट आपण परतावून लावलंच ना. कशामुळे? आपल्या एकमेकांवरच्या प्रेमामुळे, विश्वासामुळे, साथीमुळे. जेव्हा केव्हा मला खचल्यासारखं झालं तेव्हा तू मला उभारी दिलीस, आणि आज तुला थोडंसं खचल्यासारखं वाटतंय, तर हा निवास आहे ना तुझ्या बरोबर. लक्ष्मी, हे संकट सुद्धा आपण नक्की परतवून लावू, जसं आजपर्यंत आलेलं प्रत्येक संकट परतावून लावलं ना, तसंच. माझ्यावर विश्वास ठेव, फक्त हिम्मत सोडायची नाही. चल. बघ बरोबर आहे काय सगळं? हा, पण हे बघ संपत, उद्या लग्नाचा बस्ता जो काढणार आहे त्यातला सगळा माल एक नंबर आणि भारीचा पाहिजे. हा, होय. मी एक सांगू का? काय? नाही म्हणजे इथून पुढे आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सिंचूच्या सासरकडच्यांना बोलवूया, म्हणजे अगदी उद्यापासूनच. कशाला ग? काय काम आहे त्यांचं इथं? आई, एकदा आपण त्यांना बोलवलं ना तर सिद्धू असा सारखा सारखा दळवी कुटुंबाकडे पळ काढणार नाही कार्यक्रमातून, आणि कार्यक्रम सुद्धा व्यवस्थित पार पडेल. मला मान्य आहे हे तुम्हाला पटणार नाही, पण आई, सध्या आपल्यासाठी सिद्धूचं लग्न व्यवस्थित पार पडणं जास्त महत्वाचं आहे. एकदा काय त्याचं लग्न झालं की मग आपोआपच त्याचं दळवी कुटुंबाकडे येणं जाणं कमी होईल. हे बघ रेणुका, एक वेळ मी त्या घरातल्या बाकीचे सगळ्यांना खपून घेईन, पण ती पांढऱ्या पायाची अवलक्षणी बावना नाही, मला ती अजिबात आवडत नाही. अगं, ती घरात पाऊल टाकल्या टाकल्या ना माझ्या काळजीला सुरुवात होते बघ. नाही, मला कळते तुमची काळजी, पण तुम्हाला माहिती आहे ना, आपण आत्ता एवढ्या मोठ्या संकटातून वाचलोय ते फक्त भावनामुळे. त्या दिवशी इन्कम टॅक्सची धाड पडली होती आपल्या घरात, तेव्हा त्या सगळ्या प्रसंगातून भावनानेच तर आपल्याला बाहेर काढलं. कदाचित आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल, किंवा तुमची अकाउंटंट इतकी हुशार आहे की तिने एकही पुरावा आमच्या हाती लागू दिला नाही. ग्रेट. आई, प्रत्येक वेळी ती आपल्या घरी आल्यावर संकट घेऊनच येते असं नाही म्हणू शकत ना आपण. ठीक आहे, तू म्हणतेस तेही बरोबर आहे. आपलं सिद्धू घरी राहणारच असेल तर काय संपत, ठीक आहे आई. त्यांना बोलवा.
काय ग हं? काय झालं? काय नाही, आई बाबा आलेत. आई बाबा आलेत एकत्र? हो. बाबांच्या अंगावर युनिफॉर्म नाही दिसला मला. युनिफॉर्म नव्हता नाही हो. म्हणजे सुट्टी घेतली त्यांनी. घ्या सुट्ट्या घ्या. चल परसातलं ते पैशाचं झाड गदा गदा हलवू म्हणजे पैसे पडतील. चल चल चल. शांत बसता जरा. उगाच काहीतरी निष्कर्ष काढत बसू ना. दमून भागून आलेले आहेत ते. थांबा जरा. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी पाणी आणते. काय झालं? आल्या आल्या एकदम खोलीत आलात तुम्ही. काही बोललंही नाहीत माझ्याशी. काय झालं? काही टेन्शन आहे का? बाबा, तुमचं युनिफॉर्म नाही म्हणजे बदलला असेल तर देता का? धुवायला टाकते मी. काय झालं आई? काही टेन्शन आहे का? वीणा, अगं आम्हा दोघांचंही काम गेलं ग आज. काय? ए आई, काय काय म्हणालीस आई? अहो काय म्हणालीस म्हणजे? का रे, चोरून ऐकत होतास ना? मग ऐकू नाही आलं का तुला? ऐक मग, आज आमच्या दोघांचीही कामं आमच्या हातनं गेली. काय कामं गेली आहेत? तुम्हा दोघांची एकत्र कशी काय कामं गेली? नक्की कामं गेली आहेत का तुम्ही सोडून आलाय? आता काय झालं? कसला कालवा चालू एवढा? हे मंगल, ऐकलंस का? या दोघांची नोकरी गेली. अय्या, वाटलंच होतं मला. बाबा ना ते रिक्षा चालवणं वगैरे काही जमणार पण नाही आणि झेपणार पण नाही. आणि आई तुझं काय झालं? काढून टाकलं का तुला? एक मिनिट वंस. थांबा जरा तुम्ही. आई, काय झालं? नाही, तुमच्या जागी मी गेले होते पोळा लाटायला. माझी काही चूक झाली म्हणून तुम्हाला कामावरनं काढून टाकलंय का? तुम्ही जी तुमची रिप्लेसमेंट म्हणून जी बाई पाठवलीत ना, त्याच्यामुळे माझंच नुकसान झालं. नाही नाही नाही, तसं काही झालं नाही. तू असं काही मनात आणू नकोस. नाही नाही, एक मिनिट वीणा, तू कशाला कामावर गेली होतीस आईच्या जागी आणि कधी? कारण मी सांगतो ना तुला, त्या दिवशी लक्ष्मीचा हात दुखावला होता. मनगट दुखत होतं हिचं. हिला पोळ्या करायला जमणार नाहीत म्हणून वीणानं समजूतदारपणा दाखवला आणि लक्ष्मीच्या जागी ही गेली. कळलं का तुला? काय केलंस तू हे वीणा? काय गरज होती तुला तिथे जायची? नुकसान केलंस ना तू आता. आईची नोकरी पण गेली आता. आणि तुमचं काय झालं बाबा? रिक्षा जाऊन कुठे धडकवलीत का भांडण केलं कोणाशी? मंगल, मंगल हात जोडते बाई. आता तू प्रश्न विचारू नकोस. अरे वा वा वा, हे बरं आहे. म्हणजे आम्ही प्रश्नही विचारू नये. ठीक आहे, नाही विचारत प्रश्न. पण तुमच्या नोकऱ्या गेल्या आहेत म्हणून मी घरात एक्स्ट्रा पैसे देईन असं वाटत असेल ना, तर विसरून जा. आणि काय गाई, मलाही कानातलं देणार होतीस तू आरती सारखं. त्याचं काय झालं? झालं ना? बाजारातल्या तुरी बाजारातच.
जागते रहो. जयंत, वॉचमॅन आहे ना मी, मला गेटवर लक्ष ठेवायचं असतं. घ्या जेवण वाढा मला. मॅडम, तुम्ही जेवण दिल्याशिवाय मी काम सुरू करणार नाही. ते काय आहे, मला तुमच्या हातचं जेवण जेवायचं आहे. आता मी इथेच बसून राहणार आणि आपली ड्युटी पूर्णपणे निभावणार. जयंत, जयंत उठ उठ. हे बघ सकाळ झाली. जयंत चल, आज चल, मी तुझ्यासाठी छान कॉफी करते. हा उठ. जयंत, जयंत, मी कॉफी इथेच घेणार. तुम्ही मला आणून द्याल कॉफी का मी दारापाशी येऊ? तशी मला तुमच्या हातची कॉफी घ्यायला खूप आवडेल. म्हणजे एक काम करा, तुम्ही कॉफी घेऊन या, ती मी कॉफी पितो आणि तुम्हाला सांगतो. मग तुम्ही तुमच्या मिस्टरांना ती कॉफी द्या. बॉस. काय रे मेल्या मुडद्या, अरे कुठे आहे माझा धनी? माझ्या धनाचं काम खाल्लं? कोण आहात तुम्ही? अरे कोण काय विचारतोय? माझं नाव सविता आहे. माझा धनी इथं वॉचमनचं काम करतोय. रोज रातच्याला घरला जेवायला यायचा, काल आला पण नाही आणि आता फोन बी उचलत नाही. अरे कुठे ठेवलंय माझ्या धन्याला? आणि आज तू इथं त्याच्या जागी लागलास वय? अरे कुठे दडवून ठेवलंस त्याला? बघा, मी इथे नव्यानेच कामाला लागलोय. तुमच्या नवऱ्याबद्दल काहीच माहिती नाही. आमच्या मालकीणबाई आताच आहे, हवं तर तुम्ही त्यांना विचारा. बरं आता हे तिथे नेऊन ठेव, मी सांगेन तुला तेव्हा आण. होय. रेणुका, हा आई. काय ग, सगळी तयारी झाली आहे ना नीट? हो आई. ठीक आहे. अरे संपत, हा काय ग, व्याही कधी येणार आहेत? तर माझा आत्ताच फोन झालाय, हा. येतच असतील. बर बर. हे बघ आलेच. हो बाई, या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो तुमचीच वाट पाहत होतो. काय म्हणतायत आमची सूनबाई? काय म्हणणार, खरेदी म्हणल्यावर एकदम खुश. अरे आयुष्यमान नाक्यान. या गुणाजी, चला बसू आपण. या. ओ आई इकडे आले. बसा बसा गुणाजी, अग्रज बस. हाय बघा, सुरबाई चहा घेऊन आल्या. वा वा वा, काय झालं? व्हेरी गुड. तुझ्या सासरकडच्यांना फोन केलास का? अजून आलेले नाही आहेत ते. आई कॉल केला होता मी, निघालेत ते, येतच असतील आता. नमस्कार रेणुकाताई. या ना. नमस्कार. आली ही भावना परत. आज तरी सिद्धूने हिला सोडून माझ्याकडे लक्ष दिलं म्हणजे मिळवलं. काकू चहा घ्याल ना? नाही नाही, झालाय चहा नाश्ता आमचा. वहिनी नमस्कार. नमस्कार भाऊजी. श्रीनिवास नाही आला?
नाही ते हे म्हणाले की बायकांच्या कार्यक्रमात येऊन काय करणार. ठीक आहे. सिद्धू आलीस हा? या बसा चहा घ्या. तर गावातच थांब लागलं धक्का. जोरात तयारी सुरू ना सगळी. सिद्धू पूर्वी खूप छान दिसताय बघा तुम्ही एकत्र. आणि बरं का, हे जे लग्नाच्या आधीचे विधी असतात ना खूप महत्वाचे असतात. कारण हेच विधी आहेत जे तुम्हाला एकमेकांच्या अगदी जवळ आणणार आहे. आयुष्यभराच्या आठवणी असतात त्या, तेव्हा हे विधी अगदी मनापासून करायचे बरं. या आठवणी कायम मनावर कोरल्या जातात. लक्ष्मी काकू, तुम्ही म्हणताय ना तसं मी सगळं मनापासून जगलो असतो जर पूर्वीच्या जागी भावना मॅडम असत्या तर. आता माझ्या लेकी या सगळ्याला काहीच महत्व नाहीये. सिद्धू चला, सिद्धू आणि पूर्वी ती बस्त्याची पूजा करा. आता सोडा बस्त्याची गाठ, दोघं मिळून. अरे सिद्धू, बस्त्याची गाठ सोडायला इतका वेळ घेतला तर खरेदी कधी करणार? तू पण काय निलांबरी, अगं मुद्दाम करतायत ही दोघं. म्हणजे आता कसं आहे, या बस्त्याची गाठ सोडून झाली की आपल्या सिद्धूला पुरुषांच्या बस्त्याकडे जावं लागणार. म्हणजे एकमेकांपासून लांब होणार नाही दोघं, म्हणून करतायत काय. गाठ सुटत का नाहीये? हो ना, ताप अजून वाढतच चाललाय. अरे काय चाललंय पूर्वी आणि सिद्धू तुमच्या दोघांचं? पटकन गाठ सोडवा ना. अहो सुटेल त्यात काय एवढं. पूर्वी अगं तू पण काहीतरी प्रयत्न कर ना. हे पण सुटत नाहीये. भावना, मला नाही वाटत पूर्वीकडून गाठ सुटेल म्हणून. आणि गाठ नाही सुटली तर तिला अपशकुनी म्हणतील ना सर्व. तू एक काम करते का? तू जरा मदत कर ना तिला गाठ सोडायला. मी कसं सांगणार? पूर्वी, अगं ती दोरी जर का ओढलीस ना तर गाठ लगेच सुटेल. कुठली? ही? हा, अगं ती. नाही होत आहे. अगं
अगं हे अरे सुटली का? मी फक्त दाखवत होते. हरकत नाही, गाठ सुटलीच आहे तर चांगलंच आहे. आपण खरेदीला सुरुवात करूया का? कारण तसाही बराच उशीर झालाय आपल्याला ना. अगदी बरोबर बोललात. तुम्ही बायका साड्या घ्यायला लागलात तर किती वेळ लागेल याचं काय गणित बांधता येणार नाही. अधिराज चला गुणेर चला. सिद्धू चल. ते विणा चाललो. हे बघा आमचे तीर्थरूप. आमच्या घाईच्या वेळी हे मात्र अगदी निवांत आहे. काम तर गेलंच आहे, आता काय घरी बसून नुसता टाइमपास. की घाई झाली आहे ना बाबा, तुम्हाला सांगतो. एकतर घरात वीणा आणि आई दोघीही नाहीयेत. मला भूक लागली आहे, सकाळपासून काही खाल्लं नाही, चहावर आहे नुसतं मी. बाबा बाबा मला जरा नाश्ता आणून देता का? मला घाई आहे, ऑफिसला जायचंय. तसंही तुम्हाला काही काम नाहीये, नंतर वाचा ना पेपर. नशीब सांगितल्यावर तरी उठले, नाही तर लक्षच देत नव्हते. खायला काळ आणि धुईला भार नुसता. काय रे, काय शोधतोय? अरे दादा इस्त्री शोधतोय, मला शर्ट इस्त्री करायचंय. मग इस्त्री वर कुठे शोधतोय? तिकडे असेल ना. काय मी सापडत नाही ना. पण हे काय बाबा आहेत ना, बाबांना सांग ना इस्त्री करायला. ते घरीच आहेत, ते शोधतील इस्त्री आणि करतील. त्यांना काय काम आहे? हे दादा काही काय नाही नाही, मी शोधतो आणि मी करतो इस्त्री. हरीश, संतोष बरोबरच बोलतोय रे. अरे तुला घाई आहे ना, काही हरकत नाही. दे शर्ट माझ्याकडे, मी इस्त्री करतो. नाही नाही बाबा, मी कुठे इस्त्री का नाहीये का? कुठे इस्त्री होती? हा, ही बघ, ठीक आहे रे. थँक्यू बाबा. काय गे भवाने, अगं मुर्दा बशिवला तुझा. कुठे आहेस तू? येतेस का बाहेर? ये बाहेर. अगं तू आहेस वय? ताई, कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? माझ्या धनाला गायब करतेस वय ग? अगं त्या इथल्या वॉचमनची बायको आहे. कुठे आहे माझा नवरा? अन यो नवा वॉचमन कशा पाय ठेवलास ग? एक मिनिट जयंत, गेट उघड. अगं कुठे आहे माझा नवरा? ताई अहो, तुमचे मिस्टर कुठे गेलेत आम्हालाही माहित नाहीये. काल रात्रीपासून आम्ही पण त्यांनाच शोधायचा प्रयत्न करतोय, पण ते न सांगता गेलेत हो. पण ना तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते सापडतील, नक्की सापडतील. अगं पण त्यो असताना तू हा नवा गडी आणलास कशा पायी? काय काय सटवे, बोल ना जरा. अहो हे वॉचमॅन नाहीयेत. जयंत बोल ना काहीतरी. ताई अहो, हे वॉचमॅन नाहीयेत. हा अगं ह्यो वॉचमन नाही, मग काय मालक आहे वय?
ते काय मला सांगू नकस. माझ्या धनाला मला समोर आण, नाही तर मी तुला सोडत नसते बघ. काही हो, खरंच माहित नाहीये हो आम्हाला तुमचे मिस्टर कुठे गेलेत ते. पण मी खात्रीने सांगते, तुम्ही काळजी करू नका, ते नक्की सापडतील. हे गप, काळजी नका करू म्हणे. अगं नवरा रातभर घरला नाही आला तर जीवाचं काय होतं तुला काय ठाव. मी काय आता तुला सोडत नसते. रेणुकाताई खूप छान आहेत बरं साडी. हो आई, ही बघा, ही साडी कशी आहे? खूप छान. हो ना? तुझ्यासाठी म्हणतेस का? हो. तुझा हा रंग छानच दिसेल. सिंचना, खरंच खूप छान आहे हा साडी. हो ना? काय सिंचू, अगं करवलीस तू, करवलीस. एका साडीनं काय भागणार आहे? चांगल्या 2-4 साड्या काढ, आणि त्याही महागातल्या. काय ना सिंचू, आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे साड्या घ्याव्यात. घे बाळा. हो आजी, पूर्वीसाठी साड्या काढतायत ना, त्या बघता बघता त्यातली कुठली आवडेल ना ती साडी मी बाजूला करून ठेवणार आहे. वीणा, अगं हे बघ, एक दिवस ना तू सुद्धा अशा सुंदर साड्या खरेदी करशील, मला माहिती आहे. पूर्वी रेणुका, अगं या तिघींच्या पण साड्या देऊन टाक ना आहेराच्या, आणि मग पूर्वीच्या साड्यांच्या खरेदीला सुरुवात करूया, नाही का? हो आई. अगं हा गठ्ठा कुठला काढतेस? आपले 7 पिढ्या बसून खातील एवढी ऐपत आहे आपली, पण तरी पण भान राखलं पाहिजे ना. आजी, अगं काय बोलतेस तू हे? ह्या असल्या साड्या तू माझ्या सासरच्यांना देणार आहेस का? सिंचना, अगं बरोबर आहे त्यांचं. अगदी महागातल्या साड्या जर आम्हाला दिल्या तर मग जे पाहुणे येणार आहेत, नातेवाईक येणार आहेत, त्यांना पण त्याच्यापेक्षा जास्त तुला मुलाचं करावं लागेल ना. बरोबर आहे तुमचं. आई अहो, सिंचना वहिनी, अगं साड्या किती किमतीच्या आहेत हे महत्वाचं नाहीये. तुम्ही आम्हाला प्रेमाने इथे बोलवलत ते जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. लक्ष्मीताई, चिंचूकडून समजलं की वेंकीचं लग्न झालंय. तिच्यासाठी सुद्धा एक साडी आहे. नाही, ते जरा अचानकच झालं सगळं. नाही, काही हरकत नाही. तिच्यासाठी सुद्धा जी साडी आहे ती द्या.
तिला घेऊन आला असता तर बरं झालं असतं. नाही म्हणजे त्यानिमित्ताने तिची आमची सगळ्यांची भेट झाली असती ना, म्हणून म्हटलं. नाही बरोबर, पण ते काय तिला जरा दुकानावर जायचं असतं ना. पण मी घेऊन येईन तिला तुमची भेट करून द्यायला. नक्की घेऊन या. नवीन सून अजून हळद पण उतरलेली असेल आणि तरी ती कामाला गेली. कमाल आहे बाई. कठीण आहे. यांच्या घरात सुनांना काम करायची वेळ येते. तिच्या माहेरचं तरी बरं आहे काय? हो आजी, अगं त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि ते दोघं एकमेकांसोबत खुश आहेत. अहो म्हणून तर विचारते. श्रीमंताच्या मुली पळवून आणायचा इतिहास आहे ना यांचा. आजी, काय जे वडील काय करतात मुलीचे? नाही वडील नाही आहेत तिला, आई आहे. ती आणि तिची आई दोघी ना देवळाबाहेर फुलाचा स्टॉल चालवतात. हो तुम्ही विचारले. ऐ, चला ग त्या साड्या काढायला घ्या. आई, तुम्ही पण ना, तुम्ही काही बोलत का नाही आहात त्यांना? त्यांनी आपल्याला बस्त्याला बोलवलंय की अपमान करायला? वीणा शांत हो. अगं आपल्या सिंचनाचं माहेर आहे. नात्यात ना कधी कधी थोडं पडतं घ्यावं लागतं. आणि त्याहीपेक्षा हरीशने काय केलं होतं आठवतंय ना? चोरी केलीस? स्वतःच्या घरात चोरी केलीस तू? त्यानंतर तर आपण जरा शांतच बसलं पाहिजे. गुणाजीराव, हा. सभेची संपूर्ण तयारी झाली आहे बघा. छान. आणि संपतराव, हा. अहो पत्रिका छापून झाल्यानंतर सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे गावात बरं का. हो तरी बरं आहे, अजून पत्रिका वाटून झालेल्या नाहीयेत. हा गुणाजीराव, बातम्या काय लपून राहतात का? नाही, आपल्याला चर्चा तर हवीच आहे. हो ना. तर बघाच, आपली सभा झाल्यावर युतीचा कसा डंका वाजतोय ते. सिद्धू, सिद्धू, हा बोला ना पप्पा, काय झालं? अरे लक्ष कुठे आहे तुझं? अरे तुझे सासरे आलेत. तुझी सभेची तयारी केली आहेस ना, त्यांना दाखव. ते सगळे डिटेल्स ऍक्च्युली सभेचे ते लॅपटॉप मध्ये आहेत. मी आणू का पटकन? फ्लेक्सचं डिझाईन वगैरे सगळं आहे त्यात. जा, जा, पटकन. छान, दाखवा दाखवा, लगेच दाखवा. आलो चालू. जा, घेऊन ये लवकर. हा बोल ना महेश, काय आलं? हॅलो सिद्धू मॅटर झालंय. पोलिसांशी बोलतोस का? अरे आपल्या एका पोराला पकडलंय. बरं चालतंय पटकन. ए बाबा, माझ्या लाडक्या नातवाच्या होणाऱ्या बायकोसाठीच्या साड्या काढायच्या आहेत. तेव्हा एकापेक्षा एक भारीतल्या साड्या काढायच्या. चुकून सुद्धा हलकी साडी तिच्या समोर टाकता कामा नये. हो आलोच. नुसतं आपलं लाडका नातू नाकात दम केला तुमच्या नातू प्रेमाने. पण इथे आहे ना ही बसलेली अवदसा, तीच तुमच्या डोक्यावर बसून हे नातू प्रेम संपवते की नाही ते बघा. ती पूर्वीसून नाहीच आहे तुमची. ही पांढऱ्या पायाची भावना सून आहे तुझी.
आई ही साडी मस्त आहे, कशी वाटते? छान आहे. भारी आहे ही साडी सुद्धा. पूर्वी छान चॉईस आहे हा तुझी. बघूया साडी.